श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरणु रघुबर बिमल जसु जो दायको फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मोहे हरहु कलश विकार हरहु कलेश विकार पवन पुत्र हनुमान की बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा बरं का. अख्खं कीर्तन मी एकटा करतो, फक्त तुम्ही जय तरी मला म्हणू लागा. म्हणतान का एकदा सगळे बळत तर होय म्हणा एकदा माझ्या समाधाना करता सगळ्यांनी मोठ्या आवाजात पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम. वाह. अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझे सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कोणी काळे. हे संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी अतिशय सुंदर आणि देखण्या वातावरणामध्ये हा एक दिवसीय कीर्तनाचा पवित्र महोत्सव पूर्णत्वाला जातोय. काय निमित्त आहे, काय आयोजन आहे, काय प्रयोजन आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी माहिती असलं जरी ज्ञात असलं तरी सुद्धा सांगणं एक वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं या समस्त डोंबाळे परिवारामध्ये गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी या संपूर्ण डोंबाळे परिवारामध्ये एक आनंदाची वार्ता प्रत्येकाच्या कानामध्ये पोहोचली. ते म्हणजे एक कन्यारत्न प्राप्त झालं या डोंबाळे परिवारामध्ये. आदरणीय श्रीमान तुषारदादा आणि काजलताई यांच्या पोटी जन्माला आलेली आमची ही छोटंसं बाळ म्हणजे आमची ही मायरा आहे. नाव फार सुंदर आहे बरं का, मायरा. आमची ही मायरा आणि या मायराच्या येण्यानं या संपूर्ण डोंबाळे परिवारामध्ये आलेलं सुख, आलेली समृद्धी आणि मिळालेला आनंद, हा आनंद व्यक्त करण्याकरता बघता बघता हे छोटंसं लेकरू 1 वर्षाचं कधी झालं हे समजलंही नाही. म्हणजे आपण बोलता बोलता बोलून जातो, 1 वर्ष कधी निघून गेलं कळालंही नाही. एकतर द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहे त्या डोंबाळे परिवाराला, कारण मुलगा जन्माला आलं की त्याचा आनंद सगळ्याला होतो. कारण तो वंशाचा महिला मंडळ तो वंशाचा त्यानं दिवा लावल्यावर कळतं तो नसता झाला तरी बरं झाला असतं. म्हणजे जेव्हा पोरगा झाला तेव्हा आईनं गावभर पेढं वाटलं, घ्या काय झाला पोरगा झाला. तेच पोरग लहानाचं मोठं तळ हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून आईनं लालन पालन पोषण करून लेकरू लहानाचं मोठं केलं. आणि त्याच पोरानं तीच आई घराच्या घराच्या बाहेर काढली. आणि मग ती आई शेजाऱ्यापाशी जाऊन म्हणते, नसता झाला तरी कोण दिवा ना. बरा ध्यानात ठेवला तुम्ही. जे पोरगा झाला की सगळ्यालाच आनंद होतो घरामध्ये, का तर तो एक वंश पुढे वाढवणारा, कुळाचा उद्धार करणारा पोरगा जन्माला येतो. जन्माला आलेला असतो म्हणून त्या परिवारामध्ये तो आनंद आहे. पण आज एक कौतुकाची बाब म्हणजे एक मुलगी जन्माला आली म्हणून या मुलीचं एवढं यथोचित असं स्वागत या डोंबाळे परिवारानं. एक अभिष्ट चिंतन सोहळा म्हणतो मी वाढदिवस म्हणण्यापेक्षा, कारण वाढदिवस नसतो तो खरा काय असतो, आयुष्यातला घट दिवस असतो, पण आपण त्याला वाढदिवस म्हणतो. अभिष्ट चिंतन सोहळा हा एक शास्त्रात आलेला शब्द आहे, अभिष्ट चिंतन सोहळा. आणि या प्रथम या आपल्या मायरा बाळाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या संपूर्ण डोंबाळे परिवारानं केलेलं हे अतिशय गोड असं नियोजन आहे. आणि या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळेच आपतेष्ट सगळे सोयरे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मायबाप हो, वातावरण सुंदर आहे. आणि ज्यांच्यामुळे या परिवारामध्ये मला कीर्तन सेवा करण्याचा योग प्रदर मिळाला ते माझ्यावरती एका भावाप्रमाणे प्रेम करणारे माझे मोठे बंधू, आदरणीय परम श्रद्धेय, आपल्या संपूर्ण भागाचं मृदंग क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे. म्हणजे आपल्या 5 तालुक्यामध्ये जर पखवाज वादकांची जर यादी काढली तर आमच्या दादा महाराजाचं नाव लिहिल्याशिवाय ती यादी पूर्ण होणार नाही. एवढं गुणाचं आणि अगदी तितक्याच ताकदीचं वादन आहे.
असे आमच्या असणारे दादासाहेब महाराज डोंबाळे, त्यांच्यामुळं या परिवाराचं झालेलं मला गोड असं दर्शन आहे. आल्यानंतर ज्यावेळेस मला माहिती सांगितली दादासाहेबांना, आमच्या मायरा बाळाचे वडील मेजर पदावर काम करतात, म्हणजे भाग्य द्यावे, म्हणजे खरंच एक देशाची सेवा करणारा पुत्र या डोंबाळे परिवारामध्ये जन्माला आला. हर कर्म परा करे हे वतन तेरे लिए, हाँ दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए, हाँ 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 महबूब में तो दिल ये तुझ पे कुर्बान है, हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. हो, देशाची उत्तम प्रकारची सेवा आमचे तुषारदादा त्या ठिकाणी करतात. फक्त सुट्टी मिळायला मला वाटतं सुट्टीवरून 3 दिवस झाले गेले ना, आज एक 7-8 दिवस झाले आणि ते सुट्टीनं गेले आणि बाळाचा वाढदिवस जवळ आला. पण एक सांगू का, त्यांना सुद्धा माहिती आहे घरच्यांपेक्षा देशाची सेवा ही पहिलं कर्तव्य त्यांच्याकरता महत्वाचं मानलं आणि ते या ठिकाणाहून गेले देश सेवेकरता. आणि आमची ते तर बाळ झोपीच गेलं बाबा, आता कसा वाढदिवस तिचा साजरा करायचा काय नाही. पण असं ते उठेल बरोबर 9 वाजता. आपल्याला किती वाजता संपवायचं कीर्तन? 9 म्हणताना विचार तरी करा थोडा, बोलायचं किती, अजून तर सुरुवात बी नाही. 8:30 वाजले तरी निर्धारित वेळेत आपण संकल्पित वेळेत कीर्तन सेवा पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करू. मायबाप हो, या प्रथम अभिष्ट चिंतन सोहळ्याकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवंताच्या सर्वात जवळचे निसीम आणि भगवंतावरती ज्यांचा विशेष अधिकार होता असे असणारे भक्त वत्सल नामदेवरायांचा अभंग मी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. ज्ञानोबरायाचे समकालीन असणारे संत म्हणजे नामदेवराय आहे आणि नामदेवरायानंतर मग जगद्गुरु तुका, अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा तेथून या नामदेवरायाचा रूपानं पुन्हा तुकोबरायांचा अवतार झाला. म्हणजे ज्ञानोबरायांचे समकालीन असणारे संत नामदेवराय. आणि या नामदेवरायानं भगवंताकडे मागितलेली ही छोटीशी मागणी आहे. कुणा करता? स्वतः करता नाही. सांगू तुम्हाला, स्वतः करता मागतात तो, स्वतः करता मागतो तो माणूस असतो आणि जगा करता समाजा करता मागतात ते संत असतात. लक्षात ठेवा, तेच उत्तम प्रकारचं मागणं. मी तर म्हणतो मागण्यापेक्षा ज्ञानोबरायाचं पसायदान आपल्याला माहित आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तो शोणी मज द्यावे पसायदान. हे ज्ञानोबरायांचं पसायदान आहे. मायबाप हो, जर चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला निघालो, नामदेव पायरीवर चढून गेलो तर कमान आहे बघा, आणि त्या कमानीच्या दोन्ही बाजूला दिवळ्या आहेत. म्हणजे ते मोठे हे आहे. त्या दिवळ्यात जर कधी नीट गेलात पंढरपूरला परत, तर ते एका देवळीत नीट बघा तुम्ही, तिथं हे नामदेवरायाचं पसायदान लिहिलेलं आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, कुणाला माझे आस कळा, हरीच्या दासा. नामदेवरायाची व्यापक दृष्टी अभंगामधून एकाच शब्दात लक्षात येते, तो म्हणजे अभंगातला पहिला शब्द आहे अकल्प. हे भगवंता, अर तुझी सेवा करणारा, तुझं दासत्व स्वीकारणारा, ज्याच्या कुळामध्ये तुझं सदा सर्व काळ नाव आहे, अशा फक्त त्या दासालाच नाही, त्याच्या संपूर्ण कुळाला किती आयुष्य दे? अकल्प आयुष्य दे. आता या अकल्प म्हणजे लय आपल्या बेरजेपेक्षा पुढची गिनती केली जाते, त्याला अकल्प म्हणतात. महाराज म्हणतात मग ते अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, आणि माझे आस कळा, हरीच्या दासाच्या कुळाला अकल्प आयुष्य भगवंता दे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सुद्धा देवाचं भजन करतो, आमच्या करता हे माग नाही का? मायबाप, जेथे जेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे, त्यांच्या कुळाला नामदेवरायानं मागितलेलं हे मागणं आहे. आणि हे कुणाच्याही नशिबात नाही बरं का बसलेले. भजन कीर्तन चिंतन स्मरण देव स्मरणात यायला सुद्धा बरं का महिला मंडळ काय असावं लागतं? पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी मनोनी
विठ्ठली आवडी जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आपल्या सगळ्याच पाठ असलेलं प्रमाण भाग्यवंता घरी भजन पूजन रघुनंदन वा त्याची वाटप आहे रघुनंदन म्हणजे भगवंताकडं मागणं नामदेवरायाचं आहे कुणा करता आरीच्या दासा करता मागणं आणि दुसरं एक मागणं मागितलं कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो देव नामदेवराया देवाला मागता देवा जर हरीच्या दासाला अकल्प आयुष्य दिलं जर दिलंच आयुष्य तर त्याला दिलेलं जे आयुष्य आहे त्या जगणाऱ्या आयुष्यामध्ये त्याला कल्पनेची तेवढी बाधा येऊ देऊ नको कल्पना म्हणजे दुर्बुद्धी लक्षात घ्या बरं का बसलेले कल्पना नाम दुर्बुद्धी आणि एकदा दुर्बुद्धी आली महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मना आणि कदा उपजो नारायण चांगल्या चाललेल्या आयुष्यामध्ये जर दुर्बुद्धी सुचली तर चांगल्या चाललेल्या आयुष्याचं काही क्षणात वाटोळ होतं मायबाप लक्षात ठेवा नाहीतर रावण सहजासहजी मरणारातला नव्हता रावण माहित आहे बसले तुम्हाला माझी भाषा तर कळती का इकडं भाषा कळती का माझी असं उगत राखा राखा माझ्या तोंडाकडे बघून तुमचं माझं काही वैर नाही बांधाला बांध नाही मी काय पैसे मागाले तुम्हाला इथं मित्राच्या नात्याने कीर्तनाला आलेलो आहे मी त्यामुळे तुम्ही असं उगत माझ्या फुलाला आल्यासारखं बसू नका तुमच्या पायापुढे हे अभिष्ट चिंतन सोहळ्याचं कीर्तन नाही फुलाचं नाही तुमच्याकडे बघितलं असं वाटायला लागले अख्ख्या गावाचं कर्ज तुम्हाला एकट्यालाच फेडायला लावलं हसून घ्या हे कधी जाईल सांगू शकत नाही जर वक्ता एक सांगू का तुम्हाला वक्ता तो नोहे श्रोतेविन श्रोत्याशिवाय वक्त्याला काडी मोलाची सुद्धा किंमत नाही तुम्ही दिलेला प्रतिसाद अजून कीर्तन उंचीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करत असता लक्षात ठेवा म्हणून तुम्ही बोलत चला तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे मायबाप रावण सहजासहजी मरणारातला नव्हता पण एकच दुर्बुद्धी सुचली कोणती पुरुष वर्ग कोणती दुर्बुद्धी रावणाला सीताय साहेबाला पळवून आणण्याची दुर्बुद्धी रावणाच्या अंतकरणात जागी झाली प्रभू रामचंद्र लंकेवर स्वार होऊन गेले रावणाचा पराजय केला रावण युद्ध क्षेत्रामध्ये धारातीर्थ पडला तेव्हा रावणाची सगळ्यात सुंदर बायको कोण ते नाव बी लय सुंदर आहे बर का मंदोदरी मंदोदरी शब्दाचा मराठी भाषेमध्ये व्याकरण दृष्ट्या जर संधी विग्रह केला दादासाहेब तर मंद अधिक उदरी तिचं नाव खरं मंद उदरी असं नाव होतं तिचं कुणाचं मंदोदरीच पण तो अपभ्रंश झाला मंद उदरी मंदोदरी हे नाव तिला मंद उदरी म्हणजे सौंदर्याचं एक लक्षण शास्त्रानं पुराणात सांगितलेलं मंद म्हणजे लहान उदर म्हणजे थोडासा आवाज द्या उद्धव दादा तुमचं उद्धवाचं सरकार आहे जरा हे आवाज द्या तुमचं म्हणजे मी तुमचं नाव घेतलं आता जरा ना आवाज द्या मला बरं कोण नाव कोण बी कुणाचं घेत नाही बरं का उद्धव दादा नाव कोण कुणाचं घेत एकदाच घेते बिचारी सगळ्या माणसाच्या समोर पण एकदा नाव घेते पण आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी कोणाची मालकाची आता मी बी तुमचं नाव घेतलं की नाही आयुष्यभर नका सांभाळू पण एक पाऊण तास तरी मला सांभाळून घ्या एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे दार आवाज गोड आहे स्वभाव बी गोड आहे माणसाचा वा काय सांगत होतो मंदोदरी हा शब्द आपण पाहतो मंद म्हणजे लहान उदर म्हणजे पोट लहान असणं हे सुद्धा सौंदर्याचं एक लक्षण आहे ज्या वेळेस रावण युद्ध क्षेत्रामध्ये धारातीर्थ पडला आणि पडलेला रावण त्याचं डोकं मंदोदरीनं आपल्या मांडीवर घेतलं मंदोदरी सांगते ओ मालक सगळं चांगलं चाललं होतं आपल्या आयुष्यामध्ये सगळे देव एका वेळेस तुम्ही बंदशाळेत टाकले होते तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी आणि सांगा ते कवडी गेली नाही अख्खे देव एका वेळेस बंदीशाळेत टाकणारे पहिले तुम्ही आहे स्वर्गाला शिडी लावणारे पहिले तुम्ही आहे ऐश्वर्याच्या बाबतीत विचार केला तर 7 कोटी घर सोन्याची कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी प्युअर घर सोन्याच्या विटाची हे ऐश्वर्य रावणाच समृद्धी होती ऐश्वर्य होतं ताकदही तेवढी होती ऐश्वर्य अजून ऐका बरं का पुरुष वर्ग 80,000 बायकाचा मालक होता जाग आहे का किती
हे हितच ऐका, हितच लय डोकं लावून. तू म्हणाला आजचा बुवा सांगत होता रावणाला 80,000 आणि आपण दुसरी केली तर ही किनच नको नको केलं, काय कायला अवघड झालं. ते मिळतच नाही हे महत्वाचं, अवघड करा तर विषय वेगळा. पण 80,000 हे ऐश्वर्या बरं का रावणाचं. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नात. मला तर वाटतं रावण आताच्याच काळात पाहिजे होता. कळलं का पुढचं सांगू अजून, लय उघड बोलायसारखं नाही. ते एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता, पण मंदोदरी सांगते मालक सगळं होतं आपल्याकडे, तुम्ही सहजासहजी मरणारातले नव्हता. पण एका दुर्बुद्धीमुळे तुमचा लवकर, म्हणून सांगतो ऐका, दुर्बुद्धी माणसाचा लवकर शेवट करते आणि स्वाभिमान माणसाला आयुष्याच्या शेवटापर्यंत नेऊन पोहोचवतो. वाक्य नीट ऐका. म्हणून महाराज म्हणतात ती कल्पना नावाची दुर्बुद्धी माणसाला कधी, माझ्या हरीच्या दासाला कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी. एकदा ती दुर्बुद्धी कल्पना दूर झाली की मग संत मंडळी सुखी असो एवढंच देवा मागणं आहे. एवढ्यावर थांबले नाही, अजून एक लय लय म्हणजे उच्च कोटीचं मागणं नामदेवरायानं पांडुरंगाकडे केलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. मायबाप अहंकारानं भल्या भल्याचं वाटोळं झालं, संपले अहंकाराच्या नादात. म्हणून अहंकार माणसाला नीट जगूही देत नाही आणि अहंकार माणसाला नीट मरूही देत नाही. पण अजून एक आतली गोष्ट सांगतो, ज्याला अहंकार आहे त्याला स्वतःला कळत नाही आपल्याला अहंकार झालाय, आणि जर कळाला असता तो माणसाला अहंकार झालाच नसता. अहंकाराच्या नादात भले संपले. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, 2 गोष्टी माणसाच्या शरीरापासून कायम लांब असाव्या, माणसाच्या अंतःकरणापासून 2 गोष्टी कायमच्या लांब असाव्या. एक अहंकार आणि दुसरी आशा. काय सांगतो मी, एक अहंकार आणि दुसरी आशा. म्हणजे कुणाचं नाव नाही बरं का, आशा म्हणजे अपेक्षा, सगळं काही स्वार्थ, थोडक्यात स्वार्थ, सगळं मला मिळालं. हे आशेपाय भल्या भल्याचं वाटोळं झालं. पुराणामध्ये वर्णन आलं, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा. कशाच्या नादात, ह्या आशेच्या नादात. म्हणून महाराज म्हणतात ही अहंकार आणि आशा. एक सांगू का, अहंकार आणि परब्रह्म हे परस्पर विरोधी बाजू आहेत. परब्रह्माची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अहंकार बाजूला गेला पाहिजे. ज्याला अहंकार झाला त्याला परब्रह्माची प्राप्ती, प्रचिती कधीच होऊ शकत नाही माय. म्हणून परब्रह्म जर मिळावा असं वाटत असेल, ब्रह्माची प्रचिती व्हावी असे वाटत असेल, तर माणसाच्या अंतःकरणातला जो अहंकार आहे तो माणसानं बाजूला केला पाहिजे. महाराज म्हणतात अभिमाने नाडीला तुका म्हणे वाया गेला. आणि पुढचं एक प्रमाण महाराजांचा, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. नामदेवराया मागतात आणि तुकोबराया म्हणतात की अहंकार गेल्यावर देवपदाला प्राप्त होतो. आणि नामदेवराया म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा, कुणाला, माझी या विष्णू दासा भाविकास. आणि शेवटी मात्र शेवटचं मागणं, 4 मागणं 4 चरणात. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्यांना अकल्प आयुष्य दिलं, ज्यांना कल्पनेची दुर्बुद्धी मनात येऊ दिली नाही, मायबाप ज्याला अहंकाराचा वारा लागू दिला नाही, देवा अशा कुळाचं, अशा भक्ताचं, अशा साधकाचं नामदेवराया म्हणतात कल्याण कर, हित कर, त्यांच्या कुळाचं उद्धार कर. हे मागणं नामदेवरायांनी आजच्या अभंगामध्ये. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एक शब्द ना शब्द अभंगातला तुम्हाला सांगितलाय. उरलेल्या वेळामध्ये जेवढी चरण आपल्याला सुटतील तेवढ्या चरण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि बरोबर 9 वाजून 5 ते 10 मिनिटांना आपल्याला अभंगाचा समारोप करायचा. मायबाप हो, हे अभिष्ट चिंतन सोहळा या बाळाचा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ज्यावेळेस लेकरू जन्माला येतं त्यावेळेस आपण सगळे बघा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्येच गेला, जन्माला आला, त्यावेळेस बघण्याकरता अख्खी गोकुळवासीय गेली. का सांगू तुम्हाला, लेकरू पूर्वीचा काळ आहे, ते आताच बदललं सगळं. पूर्वी जर गावात एखाद्याला लेकरू झालं तर सगळ्या गावाला आनंद व्हायचा आणि गावातल्या सगळ्या महिला त्या लेकराला बघण्याकरता जायच्या. तसं आताचा काळ थोडासा हळूहळू, मी सांगतो नेहमी सांगत असतो, जसा काळ बदलला तशी माणसं सुद्धा बदलत गेली. पण मी तर म्हणतो माणसानं तेवढंच बदलावं दुनिया लायक समजेल. कळालं तर वाक्य बघा, माणसानं तेवढंच बदलावं दुनिया लायक समजेल. एवढं बी बदलू नये की दुनिया नालायक समजेल, एवढंही माणसानं नाही बदललं पाहिजे. हे आयुष्य पुन्हा आपल्याला मिळणार नाही, एकदाच मिळालं. सुख दुःख येत राहतात. मुळात संसार आणि दुःख हे समीकरण जुळल्या जातं, लक्षात ठेवा.
संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. या संसारामध्ये सुख मिळालं असा एकही मनुष्य इथं पाहायला मिळणार नाही. मी पदरचं सांगत नाही. संत कबीरदासजी महाराजांचा एक फार सुंदर दोहा आहे मायबाप. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. महाराजांनी पुढे फार सुंदर वर्णन केलं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी. मायबाप हो, या कलयुगामध्ये सर्व सुखानं प्राप्त असणारा एकही मनुष्य आपल्याला बघायला मिळणार नाही. मग हे जर दुःख जर आपल्या आयुष्यामध्ये आहे, मी तर नेहमी सांगतो 3 कारणामुळे माणसाला दुःख वाट्याला येतं आणि 3 कारणामुळे माणसाच्या वाट्याला सुख येतं. मी सुखाच्या 3 गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही म्हणाल का सुखामध्ये माणसाला देव आठवत नाही? बरोबर आहे. आपला चांगला काळ चालला की माणसाला देवाचं स्मरण होत नाही. माणसाला देव आठवतो कधी? थोडं वाटोळ होऊ द्या, सगळं चांगलं चाललेलं असू द्या, थोडं दुःख वाटायला द्या. माणूस चौकात बसल्या बोलल्या का सगळं चांगलं चाललं होतं पण देवाला माझं बघावलं नाही. मला वाटलं इकडं, मला वाटलं आमच्याकडं फक्त असं आहे, हे सगळीकडेच असं आहे. माणसं थोडं दुःख वाटायला आलं की भगवंताला त्याचा दोष देतात. मी तर म्हणतो माणसाच्या वाट्याला जरी सुख आलं तरी माणसानं त्याचं सर्वस्व समर्पण भगवंता करता द्यावं, आणि जरी दुःख वाट्याला आलं तरी माणसानं समर्पण भगवंताला नाही, समजावं केले कर्म झाले त्याची आले. जगी जीवनाचे सार. बसलेले, मला माहिती आहे तुम्हाला थंडी वाजती तरी सुद्धा ते कान बांधल्याचे, तरी त्या बांधलेल्या कानात माझं हे वाक्य काळजात करून ठेवा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करल्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान जगे एक आहे, जा मृत्यूला न चुकवी कोण, जातो तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालवी झरझर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. मायबाप हो, या सृष्टीचा त्रिकाला बाधित सत्य असणारा नियम आहे. केलेलं कर्म एक वेळेस भगवंत माफ करेल. वाक्य नीट ऐका बरं. एक वेळेस देव माफ करेल, कारण त्याचा नियम आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागती शरणागता शरण मीची. एकू ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तू उभी आहे. एक वेळेस देव माफ करेल. सगळं डिस्टर्ब आहे, तुम्ही असेच लय बिचल करता बोय. मी असं थोडं तुम्हाला वातावरणात आणाय बघतोय ते लगेच काहीतरी घोटाळा होतो. हालचाल करू नका. तास संपवतो कीर्तन 9 वाजता बरोबर. लय टेन्शन घेऊ नका. तुमच्या चेहऱ्यावरूनच कळते तुम्हाला किती टेन्शन आलंय. 9 पर्यंत बरोबर टायमिंग मध्ये संपवून. फक्त जेवढा वेळ मला देताय तेवढा तरी प्रामाणिक द्या. हे वाक्य सांगत होतो. एक वेळेस भगवंत माफ करेल, पण केलेलं कर्म मरेपर्यंत माणसाला सुट्टी देत नाही. तुम्ही म्हणाल मग कर्म फक्त माणसालाच भोगायचं तर का? असं नाही, संतांना सुद्धा कर्मानं सोड. या पुढं ऐका, भगवान श्री कृष्णाला सुद्धा केलेलं कर्म भोगावं लागेल. एकाच वाक्यात ऐका, जपी तपी संत महंत देव असो, नाहीतर देवाचा तुम्ही असल्या गारट्या देवाचा बाप काढला. मलाही तेच सांगायचं, राजा दशरथ देवाचा बाप होता.
प्रभू रामाचा, पण कर्म नाही चुकवता आलं. हे संत मंडळींपैकी अष्टादश संतांमध्ये काकड्यामध्ये सजन कसाई नावाचं चरित्र आलं मायबा. माहित आहे प्रमाण आपल्याला. सजन कसाया वेको लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. या सजन कसायाच्या बाबतीत त्याला सुद्धा केलेलं कर्म भोगावं लागलं. पण जाणीवपूर्वक आयुष्य जगले होते सजन महाराज. मायबाप हो जगन्नाथपुरीची यात्रा बोलली. थोडक्यात उदाहरण सांगून जातो. जगन्नाथपुरीची यात्रा भरली ना अख्खे वारकरी जगन्नाथाच्या दर्शनाकरता जगन्नाथपुरीच्या दिशेने निघाले. आता तो पूर्वीचा काळ आहे. आता कसं आहे, आता बेशी भरली की ते दिंडी मालकानं सगळी सोय करायची. कशाची? वारकऱ्याची. झोपायची, तंबू आलं, खाणं आलं, नाश्ता आहे सगळं. पण पूर्वी काय बिशी नाही. पूर्वी अख्खी जमायची वारकरी आणि दर मजल दर मुक्काम करत दिंडी निघायची जगन्नाथपुरीच्या दिशेने. पण नियम असा होता, पोटा पाण्याचं काय करावं, तर एखाद्या गावामध्ये जर मुक्काम पडला दादा, तर त्या गावातले सगळे भाविक लोक त्या दिंडीमध्ये जायचे आणि 4-4 वारकरी आपापल्या घरी घेऊन जायचे. मग त्यानं त्याची खाण्याची राहण्याची सोय सगळं काय करायचं. एका गावात मुक्काम पडला आणि अख्खं गाव ते वारकरी आणण्याकरता घरी आणण्याकरता निघालं. प्रत्येकानं 4-4 वारकरी नेले. पण एक त्या गावामध्ये एका 18 विश्व दारिद्र्य ज्यानं अगदी जवळून पाहिलं होतं, तो एक साधक अवस्थेतला एक पुरुष त्या दिंडीमध्ये सामील झाला आणि त्यानं सजन महाराजाची त्याची भेट झाली. दर्शन घेतलं, माथा टेकवला चरणावरती. सजन महाराजाच्या हात जोडून विनंती केली, महाराज माझी लई श्रीमंती नाही. सकाळची चूल पेटली तर संध्याकाळची पेटेल की नाही हे सांगू शकत नाही, एवढं दारिद्र्य आहे माझं. पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, जगन्नाथाच्या दर्शनाकरता मला जाणं होत नाही, पण त्याच्या दर्शनाकरता निघालेला एक का होईना वारकरी माझ्या घरी, त्यानं 2 घास खाल्ले पाहिजे. याल का माझ्या घरी? सजन महाराजांना प्रामाणिक उत्तर दिलं आणि सांगितलं, नक्की. तुमच्या घरी काय आणि दुसऱ्याच्या घरी काय? 2 घास खाल्ले, मुक्कामाची सोय झाली. दुसऱ्या दिवशी पहाट होण्या अगोदर तर आम्ही पुढच्या दिशेने निघालो. शब्दाला प्रमाण मानलं. सजन महाराज त्या श्राद्धकाच्या त्या गृहस्थाच्या बरोबर त्याच्या घरी आले. तोपर्यंत त्याच्या पत्नीनं सुंदर स्वयंपाक बनवला. एक सांगू का महाराज, स्वयंपाक सुंदर बनवला. 8ची वेळ झाली आणि ते जेवणाच्या ताटावर बसले. कोण कोण बोलत चला ना. सजन महाराज जेवणाच्या ताटावर बसले, दिवसभर चालून थकलेले. एक सांगू का तुम्हाला, भूक लागलेला माणूस ताटात काय बघत नाही. वाक्य पटलं तर बघा. ज्याला मनापासून भूक लागली ना, बरं का महिला म्हणून, ओ आई ऐका, ज्याला मनापासून भूक लागली तो ताटात काय बघत नाही. आणि जो दिवसभर थकला तो झोपायला काय आहे, म्हणजे हिंदीत एक म्हण आहे बघा, भूक ना मागे चबाना आणि नींद ना मागे बिछाना. झोप आलेला माणूस अंथरुणावर काय म्हणजे गादीचा आहे का गालीच्याच आहे का हे बघत नाही. खरंच कटाळलेला माणूस. आणि भूक लागलेला माणूस ताटात काय बघत नाही, ते पोट खायला. ते आता कष्ट राहिले नाही. हे दिवसभर तालून थकलेले सजन महाराज, त्यांना आताच्या माणसाला काय कष्ट राहिले. आता काय बिचाऱ्यांच्या रिमोटची बटणं दाबून बोट दुखायला लागली. इकडं दिवसभर ते कामत नाही ना काय. रात्रीची मालिका हुकली म्हटले कीर्तनामुळे, रातच्या बुवामुळे मालिका हुकली, उद्या बघू म्हणते बटणं दिवसभर दाबून बोट दुखायला लागली. आणि मग ती बिचारी मालक घरी आल्यावर म्हणते, मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावायला जा, तुला नींद बी येईल, तुला चैन बी पडल बी. ते एक काम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय माणसाला आयुष्याची किंमत नाही. ते दिवसभर चालून थकलेले ताटावर बसले, 2 घास खाल्ले, खाल्ल्याबरोबर बिछाना पाहिला नाही, तिथंच झोपी गेली. मायबाप हो, रात्रीच्या 12 वाजता जिनं स्वयंपाक बनवला होता त्या गृहस्थाच्या पत्नीला रात्रीच्या 12 वाजता जाग आली. मी कर्म सांगतो बरं मायबाप, कर्म माणसाला खरंच सुट्टी देत नाही. संत असो, देव असो, नाही तो देवाचा बाप असो. 12 वाजता त्या पत्नीला त्याच्या जाग आली. जागी झाली ना, आल्यापासून तिची नजर सजन महाराजावरती होती. शरीर यष्टीनं देखणं होते सजन महाराज, तब्येत होती, दिसायलाही सुंदर होती. आल्यापासून तिची नजर सजन महाराजावर पडली. रात्रीच्या 12 वाजता ती पत्नी उठली, सजन महाराजाच्या जवळ गेली, सजन महाराजांना उठवलं आणि अंतकरणातली काम वासना सजन महाराजाच्या समोर व्यक्त केली. महाराज म्हणतात, जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नाही. अगं तुझा मालक जिवंत आहे, माझ्या शेजारी झोपला तुझा मालक. आणि तुझा मालक जिवंत असताना महाराज सांगतात, ज्या पतिव्रते स्त्रीचा मालक जिवंत आहे, मालक जिवंत असताना सुद्धा जी स्त्री परपुरुषाचा विचार करते ती पतिव्रता म्हणून तिला घेण्याचा अधिकार नाही. तिचं पातिव्रत्य तिथंच भंग झालं. अगं तुझा मालक जिवंत आहे, तू परपुरुषाचा विचार करते, नारी म्हणून घेण्याच्या लायक नाही तू, हे जमणार नाही.
ती पत्नी महाराजांना म्हणते, तुम्हाला माझ्या मालकाची अडचण आहे का? झोपलेल्या मागचा पुढचा विचार केला नाही डोंबाळवाडीकर. आतल्या खोलीत गेली, कोयता आणला, जिथं आपला मालक झोपला होता तिथं शिर धडाच्या वेगळं करून टाकलं. शिर एका बाजूला पडलं, त्या मालकाचं शरीर एका बाजूला आहे. आणि आता ती पत्नी म्हणते सजन महाराजाला, आता काय अडचण आहे तुम्हाला? ज्याची अडचण होती तो संपवला. महाराज मनात विचार करतात, जी स्त्री काम वासना पूर्ण करण्याकरता आपल्या मालकाला संपवू शकते ती कोणत्याही थराला जाऊ शकते. महाराजांना तिथून पळ काढला. पण हिनं जाणलं, जर एक पळालं तर तेलही गेलं, तूपही गेलं, शिल्लक काहीच राहत नाही. मालकही संपवले याच्या नादानं आणि हेही पळाले. हिनं स्वतःचे कपडे स्वतःनं फाडायला सुरुवात केली, आरडाओरडा केला आणि गावच्या पाटलापर्यंत हा गोंधळ गेला. पाटलाला सांगितलं, एका महाराजानं, दिंडीतल्या एका महाराजानं माझ्या आबरूशी खेळण्याचा प्रयत्न केला. बघता बघता माझ्या सजन महाराजांना भर चौकामध्ये उडत आणलं. गाव जमलेला होता. गावाच्या साक्षीनं आरोपीच्या पिंजऱ्यात सजन महाराजाला उभा केलं. पाटील विचारतो, केला का गुन्हा? हात जोडून मी जगन्नाथाची शपथ घेऊन सांगितले सजन महाराजानं, मी हा गुन्हा केला नाही. ही स्त्री माझ्यावर आळ घेते, हिनंच याच्या मालकाला संपवलं. पण कोण विश्वास ठेवेल मायबाप? कोण मारेल आपल्या मालकाला? हे महिला मंडळ, कोण मारू शकतं आपल्या मालकाला? कुणी नाही. विश्वास ठेवला नाही. सगळ्यांनी त्या स्त्रीचं म्हणणं खरं ठरलं. सजन महाराज म्हणतात, आता कुणीच आपल्याला वेळ इथं घालवायचा नाही. मग एकदा यांना कबुली देऊ, म्हणू आपण मारलं म्हणून, आपण गुन्हा केला म्हणू, एकदा इथनं सुटू, दिल ती शिक्षा भोगू, सुटू इथनं आणि जगन्नाथाचं दर्शन घेऊ. आणि एकदा दर्शन घेतलं की हा आयुष्य संपवून टाकू. का? डाग लागला आपल्या शरीराला, आपल्या प्रतिमेला डाग लागला. मायबाप हो, कबुली दिली. त्या पाटलानं निर्णय दिला, ज्या दोन हातानं या महाराजानं या स्त्रीची आबरू लुटली, याचे दोनही हात कोपरापासून कलम करून टाका, खांद्यापासून. मायबाप सजन, गुन्हा नसलेल्या सजन महाराजाचे दोनही हात कलम करायला लावले. रक्तबंबाळ झालेलं शरीर, दिंडीमध्ये माझे सजन महाराज सामील झाले. मायबाप, संतांच्या वाट्याला जेवढं दुःख आलं तेवढं दुःख आपण कधीच सहन करू शकत नाही. मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे वाक्य सांगतो. विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या वाट्याला थोडं दुःख नाही आलं. 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईनं काय मागितलं होतं समाजाकडं? खापराचा तुकडा दिला नाही विसोबाचा आटेन, खापराचा तुकडा. तेवढं दुःख तर आपण सहन करू शकत कधीच नाही. ज्ञानोबरायांना भिक्षापात्रात काय काय माऊलीनं आणून शेण वाढलं तरी ज्ञानोबराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे ज्ञानोबरायांचं मागणं देवाकडे. एवढा त्रास देऊ सुद्धा आपल्याला थोडा त्रास झाला तर काही काही माणसं देवच नाही म्हणून देवाला दोष देतात. प्रामाणिक सांगून जातो तुम्हाला, दुःख जर वाट्याला आलं तर कधीतरी संत चरित्र वाचत चला, आपसुक माणसाच्या डोळ्यात पाणी होऊन जातं. सजन महाराजाच्या वाट्याला आलेलं दुःख फार भयान होतं. रक्तबंबाळ झालेलं शरीर घेऊन त्या दिंडीमध्ये सहभागी झाले. दिंडीतल्या वारकऱ्यांनी सुद्धा जवळ घेतलं नाही. का? गुन्हा केला ना. सगळ्यांनी मागं ढकललं, टाळाला हातला. टाळा तर विषयच नाही, हातच राहिले नाही. टाळ घेऊ भजन सुद्धा करू दिलं नाही वारकऱ्यांनी. पण बघता बघता दर मुक्काम करत दिंडी जगन्नाथापर्यंत पोहोचली. आदल्या दिवशीचा मुक्काम आहे. आणि मग मात्र जगन्नाथाला जाग आली आणि जगन्नाथाने आपल्या सारथ्यांना सांगितलं, जा, मोकळं जाऊ नका, रथ घेऊन जा, माझा रथ घेऊन जा. कुठं? दिंडी येते माझ्या दिशेनं आणि त्या दिंडीत 2 हात नसलेला एक वारकरी आहे, ज्याला रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे, त्याला या माझ्या रथात बसवा आणि माझ्यापर्यंत घेऊन या. मायबाप हो, काही क्षणात तो रथ दिंडीपर्यंत पोहोचला. त्या सजन महाराजाला रथात बसवलं, भगवंतापर्यंत, जगन्नाथापर्यंत आणलं. मायबाप हो, नुसतं रथात नाही, जगन्नाथानं सांगितलं, हे सजन, समोर बोलवून घेतलं. स्वतःच्या भगवंताच्या मांडीवर बसण्याकरता सुद्धा योगायोग यावा लागतो बरं काय. ते कुणाच्याही नशिबात नाही. मी तो म्हणतो, मांडीवर बसायचं जाऊ द्या, देवाच्या हातनं मरण आलं तरी आपल्या एवढा भाग्यवान दुसरा कोणी. पटलं तर बघा, आपल्याला नाही वाटत मरण यावं देवाच्या हातनं. इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे, हातवर करा बरं. डोंबाळवाडीकर, एक तरी असलच की वैतागलेला संसाराला. मरायला लागलेल्याला मर वाटत आहे. ज्ञानोबरायांची भाषा, 2 जणांची भांडणं लागली आणि दोघांच्या भांडणात एक दुसऱ्याला नुसता मर म्हणला. ज्ञानोबराय म्हणतात, आगा मरहा बोल न सहाती. मर म्हणलं तरी सोसत नाही, मेल्याशिवाय राहत नाही. देवाच्या हातनं मरण आलं रावणाला. खरंच रावण भाग्यवान.
देवाच्या हातनं मरण आलं कंस मामाला, खरंच भाग्यवान होता. आपलं काय घेऊन जाऊ द्या, आपलं माणसात सांगायसारखं नाही राय. सजन महाराजाला देवानं मांडीवर बसवलं आणि आता मात्र सजन महाराज गप नाही बसले. आता देवाला प्रश्न केला. अधिकार होता ना, अधिकार फक्त संतालाच देवाशी भांडण्याचा. हे देवा, आता नको लाडीगुडी लावू, मांडीवर बस, म्हणजे जमणार नाही. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. हात कलम करायला लावणारा तू आहे. सजन महाराजचा प्रश्न आहे का? सजन महाराज म्हणतात हात कलम करायला लावणारा तू आहे का मांडीव बसवणारा तू आहे? याच फक्त प्रश्नाचं मला उत्तर दे. मळवाडीकर, प्रश्न कळाला का? प्रश्न कळाला का? हात कलम करायला लावणारा तू आहे का मांडीवर बसवणार आहे तो? या प्रश्नाचं उत्तर दे. देवानं लय गोड उत्तर दिलं. देव म्हणतो सजन, हात कलम करायला लावणारा सुद्धा मीच आहे आणि मांडीवर बसवणारा सुद्धा मीच आहे. हे देवा, असं दुयार्थी बोलू नको. कारण सांग, काय गुन्हा होता म्हणून हात कलम करायला लावले? बाकीच्याच जाऊ दे, बाकीच्यांचे आरोप सहन केले, पण असं म्हणतात जेने हे विश्व निर्मिले ते सगळं तू तयार केलं. त्रिभुवनाचा नायक तू आहे. मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू, त्याचा आवाज सुद्धा तू ऐकतोस. तुला तर माहिती आहे ना मी काय गुन्हा केला नाही. हात कलम कराय का लावले तेवढं सांग. आता मात्र देव बोलतो, ए सजन, मी असा कुणावरही अन्याय करत नाही. आणि खरं आहे बरं का, देव कुणावर सहजासहजी अन्याय करत नाही. सजन महाराज विचारतात, तू माझ्यावर अन्याय केला देवा, चुकी नसताना सुद्धा हात कलम करायला लावलीस. देवा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. उत्तर दे, काय गुन्हा होता? देव म्हणतो सजन, तुला आठवत नाही. मागचा जन्म आठव. तुला नाही आठवणार, पण मी जाणीव करून देतो. मागल्या जन्मात एका साधक अवस्थेत होतास. एका झाडाखाली तो पशेरेला बसला. एक कसाई गाय घेऊन निघाला होता. कसाईच्या हातून गायी सुटली आणि ती गायी त्याला दिसायची बंद झाली. वाटेनं शोधत निघाला आणि त्या वाटेत त्या कसायाला तू दिसलास. आणि त्या कसायानं तुला विचारलं, गायी पाहिलीस का? तू तपश्चर्याला बसला होता, या मुखानं नाही बोलला, पण दोन्ही हातानं ज्या दिशेनं गाय गेली त्या दिशेनं तू हात केलेस. आणि ज्या दिशेनं हात केले त्या दिशेनं कसायाला गायी सापडली. सजन, त्या कसायानं मागचा पुढचा विचार न करता काही क्षणात त्या गायीचं शिर धडाच्या वेगळं केलं. सजन, जर दिशा दाखवली नसती तर गायीचा प्राण वाचला असता. तुझ्यामुळे एका निर्दोष असणाऱ्या गायीचा जीव गमावावा लागला. तिचा जीव गेला तुझ्यामुळं. म्हणून या दोन हातामुळं दिशा दाखवली, ते दोन हात तुझे कलम केले. टाळीच वाजवली सजन महाराज. वा देवा, बरं झालं. आयुष्य संपवायला जाणार होतो, आता नाही संपवणार. का? माझ्या केलेल्या कर्माची शिक्षा तुम्हाला दिलीस, आता नाही संपवणार. उलट आनंदानं इथनं पुढचं आयुष्य जगीन. का? मी आजपासून कर्मातनं मुक्त झालो. वा देवा. अरे पण देवा, मला अजून एक प्रश्न पडला. माझं जाऊ दे रे, माझं मला काय वाटत नाही. अरे पण ज्याच्या घरी जेवायला गेलो त्यानं तर प्रामाणिक इच्छा होती, एक वारकरी माझ्या घरी जेवला पाहिजे. त्याचा काय दोष होता म्हणून त्याचा जीव गेला? त्या बिचारीनं तिचा मालक कापला ना. देव म्हणतो सजन, मी सांगितलं ना, कुणावरच अन्याय होऊ देत
अरे मग का का त्याचा दोष नसताना का मेला, का कापलं त्या बिचारीनं त्याला? देवानं सांगितलं, सजन ज्या कसायाला गायी दाखवली होतीस ना, ती गायी या जन्मात त्याची पत्नी म्हणून जन्माला आली, आणि तो कसाई म्हणजे हिचा मालक म्हणून जन्माला आला. हे सजन, बायकोना नवरा नाही. वाक्य नीट ऐका डोंबाळवाडीकर, बायकोना नवरा नाही, मग गायीनं कसाब कापला याला म्हणायचं कर्म. मेलं तरी सुट्टी देत नाही, लक्षात ठेवा. म्हणून कर्म. आणि दुसरं सांगितलं होतं मी, आशा, दुर्बुद्धी, आशा, कर्म, या ज्या गोष्टी आहेत ना, त्या माणसानं जपूनच राहिलं पाहिजे जरा. आशे पाहिजे मी आताच सांगितलं, भल्या भल्याचं वाटोळ झालं. आशालाही सोडत नाही माणसाला. एक गोष्ट सांगतो, सर्कस माहितीये का? सर्कस झोपला का काय? अजून बड्डे व्हायचा, केक खायचा तुम्हाला, त्यात अजून आमटीचं नियोजन आहे ना मला ते पण आहे. अजून तुम्ही लगेच असं जो डोळं पार आलं तेव्हा तुमचं चेहरा असं गुलाबाच्या फुलासारखं होतं, टवटवी. आता पारच म्हणजे आता बी फुलासारखंच आहे, पण खोड्या आलेल्या सूर्य फुलासारखं, पार माना टाकल्या काय काय नाही. असं काय नाही. संपत आलंय कीर्तन आपलं. एक सर्कस माहिती आहे सगळ्याला, सर्कस. ते जम्बो सर्कस, ते रॉयल सर्कस यायच्या पूर्वी का, ते सर्कशीमध्ये सगळे प्राणी असतात, पण ते गाढव सहजासहजी बघायला मिळत नाही. पण एका मालकाने गाढव पाळलं बाबा सर्कशीमध्ये. ते सर्कशीमधलं गाढव म्हणजे त्याला काय काम नाही दादा महाराज, पण त्याला एकच काम, एका गावातनं दुसऱ्या गावात सर्कस न्यायची म्हणलं की सर्कशीचं अख्खं ओझ त्याच्या अंगावर लादायचं, हाणत हाणत त्याला तिथपर्यंत न्यायचं. बरं तिथं नेल्यावर काय खायला बिला जपत नव्हता मालक, मग गळ्यातली दोरी काढायचं आणि हाकलून द्यायचं. पण योगायोगाने एका गावात त्या गाढवाच्या बालपणीच्या मित्राची भेट झाली. कुणाच्या? मी गाढवाचं सांगतो. हा, त्या गाढवाला त्याचा बालपणीचा मित्र भेटला, आणि तो बालपणीचा मित्र ह्याला म्हणतो, लगा काय वागा, काय अवस्था झाली, जॉबला बिबला लागला का काय कुठं? ते म्हणला, हो जॉबलाच लागलो. अरे पगार बिगार? पगार नाही म्हणला. काय? अरे बघ काम काय आहे तुझ्याकडं? काय लागा बालपणात आपण दोघं दष्टपुष्ट, काय होतास तू, हा काय झाला असं, तू काय अवस्था करून घेतली वागा, कसला कसला जॉब करतो, पार तुझ्या अंगावर मासच राहिले नाही, बुवासारखा पार वाळून गेला. म्हणजे ते म्हणत होतं गाढव असं, पारच तो तुझी अशी का म्हणून. त्यानं सांगितलं, अरे जॉब तसा आहे माझ, बरं काम तरी सांग. ते म्हणला, बघ तुमच्या गावात आज सर्कस आली, त्या सर्कशीचा अख्खं ओझं मालक माझ्या अंगावर लागतो, इथपर्यंत आणतो आणि गाळ्यातली. अरे मग पगार नाही, जेवण खावण तर देतं का नाही? कुठलं आलंय जेवण? गळ्यातली दोरी काढतो आणि हाकलून येतो. सांगतो ह्याचं उकरणं भूक, त्याचं उकरणं ते, मला ते काम, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या ह्याच्या डोक्याला, कोणाचा कुणाला मिळ नाही, ते नाही मालक जपत. अरे मग म्हणला थांबला कशाला? प्रश्न फार छान होता बरं का त्याच. तो म्हणला मग थांबला कशासाठी? आपल्यालाही प्रश्न पडला पाहिजे, का गाढव थांबला असेल? गाढवानं उत्तर दिलं, मी सांगतो तुम्ही ऐका. ऐकता ना? हा ऐका. हा, ते गाढव म्हणतो त्याला, अरे म्हणला तुझं बरोबर आहे, आलो बी असतो तुझ्या बरोबर, मस्त तू माझं वजन वाढवशील, सगळं काय करशील, पण आलो असतो तुझ्यावर. पण हे बघ म्हणला, आता 7 वाजता सर्कस चालू होते. किती वाजता? बरोबर 7 वाजता सर्कस चालू होती. आणि सर्कस चालू झाली की माझा मालक मला बोलवून घेतो, आणि एकदा मालकानं बोलवून घेतलं की माझा मालक माझ्या गळ्यात दोरी बांधतो आणि त्या सर्कशीमध्ये नेतो. हा म्हणला, ही तर काम आहे, ही सांग, ही काम आहे तुझं सर्कशीतलं. आम्हाला तीच सांगतो, ऐक. पहिला कार्यक्रम सर्कशीतला ठरलेला काय, एका खांबापासून त्या खांबापर्यंत अशी लांब दोरी बांधतो माझा मालक. आणि आमच्या सर्कशीत 18-20 वर्षाची एक तरणीबाण पोरगी आहे, सुंदर, आणि ती पोरगी त्या दोरीवरनं चालायला होतो माझा मालक. अरे म्हणला, मग पोरगी दोरीवर चालण्याचा आणि तुझा वडत नेण्याचा काय संबंध? अरे मला थांबकी सांगतो, 9 वाजून गेल्या, पटापटा सांगू दे मला, असं ते म्हणत होतं. ते मला हे दोरी हिथून तिथपर्यंत बांधली बर, आणि त्या दोरी मालक चालायला होतो बर, तुझं काय काम? तसं नाही म्हणला, नीट आहे. पोरगी चालायला लागली की माझा मालक हसूड घेतो आणि माझ्या अंगावर हाणून त्या पोरीला सारखं सांगत असतो, ए पोरी नीट चाल, ए पोरी नीट चाल. जर चालता चालता जर पडली, चालता चालता जर पडली तर ह्या गाढवा संग तुझं. हर म्हणला, ही घोटाळा आहे वय. मी आशा सांगतो तुम्हाला बरं, ही आशा फार वाईट आहे. मी पहिलं कर्म सांगितलं, आता आशा आणि दुर्बुद्धी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितली. त्यानं सांगितलं, हे कर्म, पडली तर लग्न. अरे म्हणला, ही काम आहे का तुझं? किती वर्ष झालं जॉबला लागला? ते म्हणला, 15 वर्ष झालं करतो भाऊ.
त्या गावातल्या गाढवानं त्याला विचारलं 15 वर्षात किती वेळा पडली. ते म्हणतो अजून तर. अरे मग थांबला कशाला? ते म्हणतो तसं नाही, आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, आशन एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला, मायाले श्रीला जीव माता, मायाले श्रीला जीव माता, मायाले श्रीला जीव माता, मायाले श्रीला जीव माता, माझे सहित नेनती कोण, माझे सहित नेनती कोण, नेनती कोण. हे पुढचं वाक्य आहे. फक्त आधीच ऐका. काय ते काय सांगत होतो गाढव? कुणाला? बुवाला नाही, गाढवाला. हा, ते गाढव त्याला सांगत होता अरे अजून तर नाही पडली पण आज पडल, उद्या पडल, उद्या नाही पडली तर नाही राशींमध्ये पडली तर निंब्यात पडल, नाही निंब्यात पडली तर मिरजगावला पडल, नाही मिरजगावला पडली तर आमच्या मिरड्यात पडल, नाही मिरड्यात पडली तर डोंबाळवाडीत तर पडल. हे तुम्हाला वाटतं का मी गाढवाचं सांगितलं? अय बसलेले, गाढवाचं आहे का हे? हे नुसतं गाढव कारण आहे. हे आपलं संसारातलं आहे. आता सुख मिळल, उद्या मिळल, दोनाचं 4 झाल्यावर मिळल, मग तर खरी दुःखाला सुरुवात. मग तिथं तर अहो काय काय तिथं एवढी आईट अवस्था झाली. बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नाशेले घर थुंकून या महाराज म्हणतात. एवढी काय कायची वाईट अवस्था झाली. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. काकड्यातलं प्रमाण आहे बर. माने ते लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळले आला बागुला कैसा विपरीत झाला तोची देह नोही दूजा. आता माझा दृष्टी दे पांडुरंग माय बापा. माय बाप महाराज म्हणतात हे काय खरं नाही. जोवर आणून देतोय ना काय थोडं 5 मिनिटं लांबलं तर चालतंय का? बसले आता ते असं ते बाळ झोपीच गेले ना का उठलंय? अरे जाग गेले बाबा आता नको लय लांबला. नाही पुन्हा झोपलो मग मला घरी जाऊ देणार नाही माणसं. तुझ्यामुळं लांबड लागली म्हणणार बाबा असं. धावत्या वेळेस सांगतो जोपर्यंत आणून देतोय ना काय आणून पैसा तोवर सगळे घरातले म्हणतात वा 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 आमचा अण्णा असं, आमचा अण्णा कुठपर्यंत. हा आणतोय तोपर्यंत आणून देणार अण्णा. इथल्या अण्णाचं सांगत नाही बरं का, आमच्या इकडच्या अण्णाचं सांगतो. आलोय गोडव्या अंगानं, अजून घरी बी गोडव्या अंगानं जायची. तुम्हाला काय म्हणून तुम्ही मला नीट जाऊ देणार नाही का? अण्णा वाजाच करू, कॅन्सल करू का अण्णा? राग नाही ना येणार तुम्हाला, मी काय शिव्या देणारच नाही. तसं राग यायचा विषयच येत नाही. ते आणून देणार अण्णा आणून देतोय तोवर सगळे घरातले अण्णा अण्णा का. एकदा ऐका बरं का, एकदा आणून देणार अण्णा आणून द्यायचा बंद झाला की मग अण्णाची जागा कुठं? कोण म्हणलं गोट्यात? अरा इकडे बी अण्णाला गोटाच आहे वाटत. महाराजांचं प्रमाण तुम्हाला पटवून देतो. जोवरी चळण गा म्हणती माझा. मग लय थाट माड गावात थाट अण्णाचा. माग 4 माणसं पुढं 4 माणसं. अण्णा एकदा उठायचा बंद झाला आणि बसायचा बंद झाला की मग घरात जर 4-2 महिन्याचं लेकरू असलं त्या लेकरू जर रडायला लागलं ना तर ती घरातली सुनबाई त्या लेकराला म्हणते गप रडू नको, गप रडू नको. बाहेर कोण बसलाय? बोका नाही. महाराजांचा शब्द आता सांगितलं की तुम्हाला मी तुकोबरायांचा काकड्यातला. बाहेर कोण बसलाय?
बागल बुवा बसलाय धरून नील धरून. कुणाची अवस्था अण्णांनो, ही एका अण्णाची नाही, माझ्या सहित आपल्या सगळ्याची. म्हणून ह्याच्यातनं माणसानं तोवरच राहावं किती स्वतःची इच्छा झाली की यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. अजून एक प्रश्न तुम्हाला जाता जाता, संसारात आपण असावं का आपल्याच संसार असावा? टोपीवाल्यानं तरी उत्तर द्या. टोपी कुणी बी घालत नाही, ज्याला डोक आहे तीच टोपी घालत. म्हणजे ह्याची त्याला नाही म्हणत मी स्वतःचे स्वतः. आ जाऊ द्या, लय जड प्रश्न झाला. पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? ही कसं पाडदिशी सांगितलं? तुम्हाला वाटलं असेल बहुतेक अडाणीच भाऊ आणला आमच्या दादानं, त्याला पाण्यातली नाव कळना म्हणजे बहुतेक अडाणी दिसते. पण तुमच्या माहिती करता सांगतो, माझं शिक्षण तसं मला लिहायला वाचायला एवढं बऱ्यापैकी झाले माझं. तुम्ही जेवढं दृष्टीनं बघता आमच्या कीर्तन काळाकडं की बाबा ही मंद असते, ह्यांना लय शाळेत मेळ लागला नसेल, डबी असेल म्हणून इकडं आलं. पण तुमच्या माहिती करता सांगतो, माझं प्लेन BSc झाले ग्रॅज्युएशन, त्यातली त्यात माझा केमिस्ट्री स्पेशल होता. आणि वर्गात पहिल्या नंबरनं पास झालेले विद्यार्थी मी तुमच्या पुढे उभा आहे बरं का. त्यामुळं जे वारकरी संप्रदायाकडे तुम्ही कमी दृष्टीनं बघ. तुम्ही म्हणाला का एवढा शिकला आणि इकडं कशाला आला ह्यांच्या नादाला लागायला, कुठंतरी जॉब बी बघायचा का ह्यांच्या. पण मी लय प्रयत्न केला दादा, नोकरी बी करण्याचा प्रयत्न केला मी. पण सगळ्यात शेवटी कळालं तिकडल्यापेक्षा इकडं जरा हा बरं आहे. तुम्ही तेवढं बरं ध्यानात ठेवलं बाबा. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत आहेत माणसानं एक संसारात आपण राहू, आपल्याच संसारात दिवस. ज्या दिवशी पाण्यात नाव आहे तोपर्यंत बरं आहे, नावेत पाणी आलो बुडल्याशिवाय राहणार नाही. संसारात आपण आहे तो बरोबर आहे. संसार एकदा आपल्यात उतरला पुन्हा अवघे करती हाड हाड. आणि महाराजांच्या भाषेत बाईल म्हणे खर. म्हणून लक्षात ठेवा, दुर्बुद्धी, आशा, अहंकार या 3 गोष्टी विरहित ज्यानं आयुष्य जगले ते संत पदाला प्राप्त झाले, हरीच्या दासाच्या पदाला प्राप्त झाले. आणि माझे नामदेवराया भगवंताकडे प्रार्थना करतात हात जोडून, हे देवा, ज्यांनी ज्यांनी दुर्बुद्धी बाजूला ठेवली, ज्यांनी ज्यांनी अहंकार बाजूला ठेवला, ज्यांनी ज्यांनी चुकीचं कर्म बाजूला ठेवलं, त्याच्या एकट्या करता नाही, त्याच्या संपूर्ण कुळाला आयुष्य दे. किती अभंगाच्या अकल्प आयुष्य, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. 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 माझी असं हरीच्या दासा, सोमनाथ महाराज माझी असं हरीच्या दासा, माझी आस कळा, हरीच्या दासा, माझी असं हरीच्या दासा, हरीच्या दासा. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कोणी काय. कल्पनेची वा, आमच्या गायक वादकांकरता एकदा जोराची टाळी द्या. जे आमचे सोमनाथ महाराज म्हणलं की सगळ्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू. हे माणूस होत तसा, वा, ते आवाज येत असा ते चालही तशीच. वा, कल्पनेची बा अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. माझी असं कळा हरीच्या दासा. जर तुमच्या सुद्धा कुळाला अकल्प आयुष्य देवानं द्यावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. ताट. जी जी हात वर करणार नाही मला पुढचं बोलायला लावू नका बरं. माझी एकतर आहे काळी जीभ, मी बोललेलो खरंच होतं बा. ज्याला अनुभव घ्यायचा त्यानं हात खाली घ्या. उद्या जर एवढीच गर्दी जर नाही दारात जमली, वाढदिवसाला बोलवाय असं मला म्हणायचे बाबा. हात ताटवर घ्या आणि एक टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करायचं. एक टाळी वाजायची. हा, सुंदर.
पाच सुखी असो विठाला 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 कल्पने अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो असो मायबाप. बोलण्याच्या योगामध्ये 9ची वेळ होते पण 15 मिनिटं मी तुमचे जास्तीचे घेतलेत त्याबद्दल मनापासून माफी मागतो. मला माहिती होतं वेळ कमी पडणार आहे म्हणून मी सुरुवातीला सगळा अभंग तुमच्या पुढं अर्थासहित स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा कधी वेळ आलीच हाच अभंग जर पुन्हा कधी निवडला तर राहिलेली 2-3 चरणं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या डोंबाळे परिवारामध्ये एक ही आमची मायरा नावाची कन्या अगदी सुवर्ण पावलानं या घरामध्ये तिनं प्रवेश केला. या उभयता पती पत्नी आमचे तुषारदादा आणि काजलताई यांच्या पोटी हे एक कन्यारत्न प्राप्त झालं. मी सांगू तुम्हाला पुढं भविष्यात आमची मायरा काय करेल कोणत्या पदापर्यंत पोहोचेल ही मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मरेपर्यंत माझं एक वाक्य लक्षात ठेवा, मरेपर्यंत आमची ही मायरा आहे ती आयुष्यात पुन्हा कधी तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये वाकडं पाऊल तिच्या आयुष्यात कधीच पडणार नाही हे जाता जाता तुम्हाला इथून ग्वाही देतो. का जेथे रामनाम होईल श्रवण, जिथं कीर्तन आहे, जिथं भजन आहे, ज्यांच्या बालपणात जर एवढे चांगले संस्कार कानावर पडत असतील नक्कीच ते पोरग कधीच. म्हणून आमच्या दादा महाराजांना हे घेतलेला ध्यास आहे. हे वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यामागं ते खूप मोठं कारण आहे. कारण कलियुग आता भयान दिशेने निघाला. महाराज कलियुगात ते महाराजांनी सांगितलेली प्रमाण आता खरी व्हायला लागली. महाराज सांगून गेलो होतो 8 वर्षाची 10 वर्षाची पोर दादा गर्भी न राहील. 12 वर्षाची पोर. ते पाठीमाग प्रसंग घडला 12 वर्षाच्या पोरीने एका बाळाला जन्म दे. भाऊ आपली बहीण आपल्या भावाच्या गाडीवर बसायला घाबरेल. हे सगळं जे आता महाराजांनी लिहून ठेवलं ते सगळं आता हळूहळू घडायला लागलं. मग या काळात सुधरवण्याचा एक समाज मान्य मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि आमच्या दादानं ही सगळी वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी यांनी गोड साथ केली. आमच्या दादानं 2 तास मृदंग वाजवला. गोड गाळ्याचे धनी माझे परममित्र महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे निलेश महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आपल्या भागाचं भूषण, आपल्या तालुक्याचं वैभव, पंचक्रोशी ज्यांचं आवाजाच्या क्षेत्रामध्ये आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांना घोषित केले गेलो ते आमचे सोमनाथ महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा योग आला. माझ्या समवेत आलेले गायन सम्राट आमचे गणेश महाराज शेलार रोज सोबत आहे पण ती कधीतरी गडबड आहे. आमचे गणेश महाराज शेलार महाराजांच्या दर्शनाचा योग आला. माझ्या समवेत आलेले माझे बंधू आमचे अभिजित महाराजांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी 2 तास हा पूर्ण शूटिंगचा कार्यक्रम केला. चॅनल आहे दादा कोण? वा रंग कीर्तनाचा युट्यूब चॅनल आहे. सगळ्यांना आवाहन करीन जाता जाता सगळा हा कार्यक्रम पुन्हा बघा. आणि आमच्या रंग कीर्तनाचा या कार्यक्रमाला काय काय माझं शिक्षण थोडं कमी झाल्यामुळे मला माहिती सबस्क्राईब तुम्ही समजता एवढा अडाणी नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि घंटी दाबायला घंटी वाजवायला विसरू. म्हणजे ते घंटी दाबवल्यावर काय होतं ते परत येतात नोटिफिकेशन आपल्याला असं. म्हणून आमचे रंग कीर्तना दादा फक्त दादा तुमचं एवढं गुणगान गायलं फक्त चांगलं तेवढं दाखवा बरं का. काय माणसं चांगलं दाखवत नाही. मी तुम्हाला नाही म्हणत बुवानं कुठं माती खाल्ली तेवढंच टाकणार काढ. हा बुवा असा बोलला की माणसं बी गप येत नाही. सांगितलं असतं पण कीर्तन झाल्यावर सांगतो मला गाठ घ्या माझी. असो आमच्या दादाने गोड शूटिंग केलं तुमचं मनापासून. येणेकरी महाराज तुम्ही सगळेच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ आहात. तुम्हा सर्वांचं इथून दर्शन घेतो. ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत गोड आणि चांगला करून पोहोचवला ते आमच्या उद्धव दादांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. वा कसल्याही प्रकारचा थोडासाही मला त्रास झाला नाही. उद्धव दादा पांडुरंगाला विनंती करतो तुमच्या 25-30 साऊंड सिस्टीम होत बस ना. तिथं लाजलत बिचार ती म्हणे इकिनत नको केलं बुवा. कुठं 25 सिस्टीम का 50 म्हणू नको. मला काही पदर न द्यायचे नाही फक्त होऊ दे म्हणायचे. असं आमच्या उद्धव दादाची गोड सिस्टम आहे. त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आमच्या आपल्या सर्वांच्या वतीनं पंढरीश पांडुरंग परमात्माकडे जाता जाता एक आपण मागणं मागू. आपल्या मायरा करता भगवंतानं उदंड आयुष्य ऐश्वर्य समृद्धी भरभराटीनं देवो आणि तिच्या उरलेल्या संपूर्ण आयुष्यामध्ये तिला कल्याण तिचं सगळं काही उद्धार भगवंतानी करू एवढंच जाता जाता मागणं मागतो. बसलेली म्हणतेली तुझ्या वळकीची तेवढी नावं घेतली आम्ही नसतो तर कुणा पुढं
हा म्हणून प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती मी तो दुबळा अर्चित असे भक्ती साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाचे असे या न्यायानं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली